चालू करतो आणि लेट्स गो फॉर दॅट. सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. टुडे वी आर लुकिंग ॲट द सेवन्थ लेसन ऑफ द सायन्स दॅट वी कॉल्ड ॲज द मेटल अँड नॉन मेटल ऑफ द स्टँडर्ड 8. सो आज आज आपण सेवन्थ जो लेसन आहे मेटल अँड नॉन मेटल त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, जशाप्रमाणे आपण एक बेसिकली एक कॉमन एक्झाम्पल बघितलं होतं की व्हॉट इज मेटल. आपल्या आजूबाजूला कोणता एक मेटल आहे जो सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो, दॅट इज आयर्न. दॅट इज आयर्न. दॅट इज कॉल्ड ॲज आयर्न. आणि व्हॉट इज द नॉन मेटल जो बेसिकली आपण सर्वात ठिकाणी आपण बघतो आजूबाजूला, दॅट इज वूड. वूड मीन्स लाकूड. लाकूड म्हणजे एक एक्झाम्पल हे सांगण्याचा प्रयत्न आहे, सांगण्याचं उद्दिष्ट आहे, की त्यानुसार आपण ॲक्चुअली लोखंडाचे कोणते-कोणते गुणधर्म आहे आणि लोखंडासोबतच अदर मेटल्समध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ते बघा, आपण खूप एक्झाम्पल बघितलं होतं, की मेटल्स कुठे-कुठे यूज होतात, कुठे-कुठे यूज होतं वायर्समध्ये. वायर बघा, वायर जे आपण बघतो जे वायर्स इलेक्ट्रिकल वायर आपण त्याच्यावर बघू शकतो किंवा भांड्यामध्ये आपण बघू शकतो. प्लस आपण बघू शकतो नंतर खिडक्यांमध्ये, नंतर मशिनरी बनवण्यामध्ये, मशिनरी म्हणजे मशीन्स वगैरे बनवण्यामध्ये दॅट वी यूज बेसिकली मेटल्स. सो मेटल्स वी यूज फॉर दी मोर पर्पजेस like we can say for making wires, for making cables, and as well as the making utensils that we actually use for the cooking and everything else. And the another thing is we use the metals for like iron for our we can say sometimes we use that as a door, and sometimes we use that for the making the tables, and sometimes we use that for the windows also. तर बघा, अशा प्रकारच्या त्या गोष्टी म्हणजे खिडकी असो किंवा दरवाजा असो किंवा टेबल असो, त्याच्यामध्ये आपण मेटल्स मध्ये आपण आयर्न हा बघू शकतो. बट सिमिलरली with like that we can see the non-metallic thing, that is wood, everywhere around the earth. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बोलतो बेसिकली टेबल्स आहेत, दरवाजे आहेत, नंतर खिडक्यांचे जे दरवाजे आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो. सो दिस इज द थिंग. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, की बघा, ज्या ठिकाणी आपण नॉन मेटल्स यूज करू शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपण लाकूड यूज करतो, त्या ठिकाणी आपण लाकूड यूज करतोय आणि त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपण त्यांना यूज करत असतो. तर आता बघा, मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये आपण कोणते-कोणते प्रॉपर्टीज आणि कोणते-कोणते गोष्टी मेटल्समध्ये इन्क्लुडेड होतात आणि त्या प्रॉपर्टीनुसार त्या मेटल्सचा कुठे-कुठे वापर करण्यात येत आहे, तसंच आपण आता बघणार आहोत. तर बेसिकली प्रॉपर्टीनुसार त्यांचा यूज आपण करणार आहोत आणि एखाद्या वस्तूचा प्रॉपर्टीनुसार त्यात तो मेटल आहे का नॉन मेटल आहे हे सुद्धा आपण कन्सिडर करत असतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आपण आता पुढे वळूया. ऑलराइट. सो सी what are the metals we have around us that we are looking at first. बघा, metals like the gold, silver, iron, copper, aluminum, magnesium, calcium, and then the sodium and platinum are the few metals. म्हणजे हे काही एक्झाम्पल्स आहेत. The metals have the luster. Luster म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. Alright. So metals have the luster. The metals are hard, wired or shaped and can be formed them and made metals. The metals are good conductor of heat and electricity. The metals loses their valence electrons to produce the positivity charges ions, and that is we can say the cations or catons, right? बघा, बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की मेटल्सच्या प्रॉपर्टीजबद्दल आपण बघूया. बघा, सर्वात पहिले आपल्याला त्यांनी सांगितलं गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, नंतर सोडियम, नंतर प्लॅटिनम. हे जे काही ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये बघा, आपण काही ना काही रिएक्शन्स करून बघा, गोल्ड आपण खनिजामधून भेटलेला म्हणजे माइन्समधून किंवा कुठून आपण भेटलेला गोल्ड त्याचा तसं वापरतो का? म्हणजे बघा, इफ सपोज वी गॉट दी गोल्ड इन द फॉर्म ऑफ रॉक, तर रॉक आपण लावतो का? म्हणजे ज्वेलरीच्या मध्ये नाही. तर आपण काय करतो, तो गोल्डवर आपण प्रक्रिया करून त्याला प्युअर करून आणि ते प्युअर करून आपण त्यांना यूज करत असतो आणि त्याच्यातून आपण गोल्ड हा एक्स्ट्रॅक्ट करून म्हणजेच काढून त्याचा आपण ऑर्नामेंट्समध्ये म्हणजे काय ज्वेलरीमध्ये ऑर्नामेंट्समध्ये आपण त्यांना कन्व्हर्ट करून मग आपण ते यूज करत असतो. त्याचप्रमाणे मेटल्स जे असतात, जे आपण भले तो आयर्न असो किंवा अॅल्युमिनियम असो किंवा कोणतेही जे मेटल्स आहेत, जे रॉली आपण रॉ फॉर्ममध्ये आपल्याला भेटतात, आपण त्याच्यावरती रिएक्शन करून आपण त्याला युजेबल बनवत असतो. आणि हे कशामुळे पॉसिबल्स आहेत? कशामुळे पॉसिबल झालेत? कारण मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड अल्सो द गुड कंडक्टर ऑफ हीट.
म्हणजे त्यांना आपण जर गरम केलं किंवा त्याला इलेक्ट्रिफाय केलं, तर त्यांचे थोडे प्रॉपर्टीज काय असणार, कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात चेंज होतं आणि ते आणि मेटल्समध्ये एक प्रॉपर्टी जी असते, ते म्हणजे लूजिंग देअर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांचे ते इलेक्ट्रॉन्स आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा, सर्वात पहिले ॲटम्स जे असतात, त्या ॲटम्समध्ये सर्वात पहिले काय असतं खरं, तर न्यूट्रॉन. न्यूट्रॉनसोबत प्रोटॉन पण असतो आणि त्यांच्या भोवती ज्याप्रमाणे आपल्या सौरमंडलमध्ये आपल्याला सगळे ग्रह वगैरे दिसतात. ग्रह वगैरे सूर्याभोवती जे राउंड मारताना, जे रिव्हॉल्ट करताना जे आपल्याला दिसतात, रिव्होल्यूशन्स सॉरी हां, बरोबर. तर त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की ते सुद्धा जसं आपण फिरताना आपण बघू शकतो, त्याचप्रमाणे ते इलेक्ट्रॉन सुद्धा फिरत असतात. तर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते लूज करण्याची कॅपॅबिलिटी किंवा गेन करण्याची कॅपॅसिटी आपल्याला मेटल्समध्ये आढळून येते. त्यामुळेच आपण मेटल्समध्ये काही ना काही रिएक्शन्स करून आपण त्यांना युजेबल किंवा आपल्याला हवे तसं किंवा न्यू फॉर्ममध्ये आपण त्यांना कन्व्हर्ट करू शकतो. तर बघा, these are the some things and these are some characteristics of the metal जेणेकरून आपण ज्याच्याकरून आपण त्यांना यूज करू शकतो आणि त्याचे आपण वेगळे फॉर्मेशन आपण बघू शकतो. आता राइट नाऊ वी विल लूक ॲट सम फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. तर आता आपण काही फिजिकल प्रॉपर्टी मेटलचे कोणते-कोणते फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर बघा फिजिकल स्टेट्स. तर बघा अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर द मेटल स्टेज इन द सॉलिड स्टेट. हाउएव्हर द मेटल लाइक द मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन, व्हिच आर द लिक्विड स्टेट्स इव्हन ऑफ्टन और इव्हन ॲट द रूम टेम्परेचर. तर बघा आपण ओके. जस्ट टेल मी एव्हरीवन की हॅव यू सीन मर्क्युरी? तुम्ही मर्क्युरी बघितलाय का? तर बघा मर्क्युरी आपल्याला कुठे सापडून येतो? तर मर्क्युरी आपला जो थर्मोमीटर बघा आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला ताप वगैरे आला असेल, तर एका प्रकारची एक नळी आपल्या तोंडामध्ये तो टाकतो आणि त्या मार्फत तो आपला तापमान काउंट करण्याचा म्हणजे मोजण्याचा जो प्रयत्न करत असतो. तर ते काय असतं ते ॲक्चुअली थर्मोमीटर असतं. परंतु त्या थर्मोमीटरमध्ये एक मेटल यूज केला जातो, त्याचं नाव आहे मर्क्युरी. म्हणजे मर्क्युरी आपल्याला कशामध्ये यूज करण्यात येतं? थर्मोमीटरमध्ये यूज केलं जातं. तर सॉरी मर्क्युरी हा मेटल थर्मोमीटरमध्ये का यूज केला जातो? कारण मर्क्युरी हा एकमात्र किंवा मर्क्युरी आणि गॅलियम हे एकमात्र असं म्हणजे हे असे सॉरी असे मेटल आहे, जे बेसिकली नॉर्मल रूम टेम्परेचरवर म्हणजे आता जो तापमान आहे, त्या तापमानावर रूम टेम्परेचरवर ते लोकं लिक्विड फॉर्ममध्ये राहू शकतात. तर बघा बेसिकली कसं असतं, बेसिकली अदर मेटल्स आर युजुअली इन सॉलिड स्टेट. दे ऑल्वेज फाउंड इन सॉलिड स्टेट. ते सॉलिड स्टेटमध्येच असतात युजुअली आणि नॉर्मल रूम टेम्परेचरवर ते आपल्याला सॉलिड स्टेट्समध्ये किंवा स्टेटमध्येच आपल्याला दिसून येतात. परंतु मर्क्युरी आणि गॅलियम आर द एक्सेप्शन फॉर इट. ते आपल्याला लिक्विड फॉर्मेशनमध्ये दिसून येतात. तर बघा ह्यांचा जर आपण बोलू शकतो या दोघांचा मर्क्युरी आणि गॅलियमचा मेल्टिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट सॉलिड हां, मेल्टिंग पॉइंट आहे तो पण सुद्धा खूप कमी आहे किंवा फ्रीझिंग पॉइंट तो सुद्धा खूप कमी आहे आणि प्लस बॉइलिंग पॉइंट आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. या कारणामुळे बघा माझा जो तापमान आहे हा काउंटिंग करण्यामध्ये यांचा चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी इस्तेमाल होऊ शकतो आणि इस्तेमाल होतो. म्हणून मर्क्युरी हा थर्मोमीटरमध्ये आपण असलेला बघू शकतो. तो दॅट ऑल्वेज फाइंड वी कॅन इफ वी ऑब्झर्व्ह दॅट तर आपण एक सिल्वर कलरचं एक लिक्विड आपण जे बघू शकतो, जे गरम झाल्यावर वरती येतं आणि थंड झाल्यावर खाली येतं. त्याचप्रमाणे ते प्रॉपर्टीज आहेत, ते आपण मर्क्युरी बघत असतो आणि तो जो मेटल लिक्विड फॉर्ममध्ये असतो, त्याला मर्क्युरी असं म्हणत असतात. तर बघा, जशाप्रमाणे आपण बघितलं होतं, की त्याच्यामध्ये लस्टर मेटल्समध्ये या फॉर्ममध्ये आपण बोलतो, की मेटल्स आर लस्टर. तर बघा मेटल्स हॅव लस्टर अँड हार्ड. तर ते बेसिकली लस्टर म्हणजे काय, हार्ड म्हणजे काय, ते सुद्धा आपण आता बघणार आहोत आणि त्यासोबतच वेगळे प्रॉपर्टीज काय आहेत अजून ते सुद्धा आपण बघणार आहोत. या सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज दिस की लस्टर. लस्टर म्हणजे काय? लस्टर म्हणजे एक 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 प्रकारची साइन आपण जे बघू शकतो. जसं बघा, टेक अ कॉपर वेसल्स ॲट युअर होम and scrub them with the lemon and raisin with the water. Observe the luster before and after the cleaning. The lights get reflected from the clean and the freshly cut surface of metal, and the metal look lustrous. Lustrous म्हणजे काय? lustrous आपण त्यांना एक साइन आपण बोलू शकतो, की बघा भलेही तुम्ही लोखंड घ्या. लोखंडाचा बेटर आपण जर कॉपर घेतलं तर कॉपरवरती आपल्याला जास्त प्रमाणात ते दिसून पडेल. तर बघा कॉपर म्हणजे तांब्याची कोणतीही गोष्ट असेल आपल्या घरी, इफ वी रब दॅट ओर इफ वी क्लीन दॅट प्रॉपरली. आता सध्या घरी आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये पितांबरी वगैरे हे वापरतो. म्हणजे
साफ करण्यासाठी जर आपण पितांबरीने एखादी गोष्ट किंवा तांब्याची गोष्ट जर आपण साफ केली, तर बघा पहिले आणि नंतर जर तुम्ही साफ करण्याच्या पहिले जर ऑब्झर्व्ह करायला गेला आणि नंतर जर ऑब्झर्व्ह केला म्हटलं, तर ते एक प्रकारची नवीन शाईन शाईन म्हणजे ते एक शाईन एक त्याच्यामध्ये दिसते आणि त्यालाच आपण असं लस्टर असं म्हणतो. तर प्रत्येक एका मेटलला एक स्वतःचा लस्टर आहे. म्हणजे स्वतःची एक शाईन आहे, की जेणेकरून त्याच्याने आपण त्याची आयडेंटिटी करू होतो. भले आपण ते तांब्याबद्दल बोलू, मीन्स कॉपरबद्दल बोलू, भले आपण ते इफ यू टॉक अबाउट दॅट आयर्न, इफ यू टॉक अबाउट द मर्क्युरी, प्रत्येक एका ह्याला आपलं एक सेपरेट असं सोडियमबद्दल भले बोललं तरी आपण त्याच्यामध्ये एक साइन असं बघू शकतो, राइट? सो धिस इज द थिंग ते आपल्याला मेटल्समध्ये दिसून येतो. सेकंड थिंग इज हार्डनेस. हार्डनेस म्हणजे बघा जनरली द मेटल्स आर हार्ड, नॉट सॉफ्ट एक्सेप्ट फ्रॉम द सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली क्लट बाय द नाही. तर बघा प्रत्येक ह्याला एक एक्सेप्शन आपल्याला काही ना काही दिसतच आहे. हार्डनेस म्हणजे काय? एकदम कडकपणा, ओके. कडकपणा. बघा लोखंड आपण कापू शकतो का हाताने किंवा मोडू शकतो का? किंवा चाकूने कापू शकतो का लोखंड? द आन्सर इज नो. त्याचप्रमाणे कॉपरचा जर आपण एक चांगला मोठा म्हणजे एकदम वायर नाही हां. वायर गेलं तरी त्याला तोडण्यामध्ये आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतोच. परंतु जर कॉपरचा आपण जर छोटी बहुत शीट घेतली, त्याला जर आपण कापायला बोललो, तर ते सुद्धा आपल्याला थोडं कठीण आहे. तर हे कसे आहेत? बरं, तर हे दीज आर हार्डनेस. त्यांच्यामध्ये हार्डनेस आहे, कडकपणा आहे, कठीणपणा आहे. हे आपण ऑब्झर्व्ह करू शकतो. बट प्रोबॅबली द सोडियम अँड पोटॅशियम एक असं एक मेटल आहे, की जे आपल्याला इझिली नाईफने कट होऊ शकतात, राइट? सो लेट्स गो आपण बघूया नेक्स्ट थिंग काय आहे आपल्याला. सो दॅट इज फोर्थ इज डक्टिलिटी. तर डक्टिलिटी म्हणजे काय? तर बघा ओके. डक्टिलिटी म्हणजे काय? डक्टिलिटी म्हणजे की ज्या मेटल्सला आपण ठोकून किंवा एखाद्या गोष्टीला बघा जर सतत आपण मारा केला, की सतत आपण त्याला ठोकलं म्हणजे मारा केला, तर मारा करून ठोकून त्याचे आपण वायरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्याला आपण डक्टिलिटी असं म्हणतो. तर बघा व्हेन अ मेटल इज पुल्ड थ्रू द होल, इट्स वायर इज फॉर्म. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण एखाद्या छोट्या होलमधून जर आपण पास केली, तर ते वायरमध्ये कन्व्हर्ट होत असतं. बघा लोखंडाची वायर आपण बोलू शकतो. ज्याला आपण तार बेसिकली बोलतो. बेसिकली ते बांधा-गिंध्याला बहुतांकी बहुत बहुसंख्य म्हणजे बहुतेक वेळा आपण ते बिल्डिंग किंवा एखाद्या ठिकाणी किंवा रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला एक अशी लोखंडाची तार आपण बघू शकतो, राइट? तर ते एक तार बनवत होतो किंवा आपल्या घरी जे असणारे वायर आहे, त्या वायरमध्ये आपण बोललो कॉपर वायर आपण बघू शकतो, अॅल्युमिनियम वायर आपण बघू शकतो. प्लस लांब न जाता आपण बघा आपल्या गळ्यामध्ये जी चेन असेल बघा, सोन्याची सुद्धा वायरमध्ये कन्व्हर्ट करता येते. म्हणजे आपण जेणेकरून आपण चैन हे बनवू शकतो. तर बघा हे जे काही गोष्टी आहे, हे जे प्रॉपर्टी आहे, ते आपल्याला मेटल्समध्ये दिसून येतात आणि त्या प्रॉपर्टीला म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण छोट्या-छोट्या वायरमध्ये जर आपण कन्व्हर्ट करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो डक्टिलिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी आपल्याला मेटल्समध्ये दिसून येते, राइट? आता बघा मेटल्समध्ये दिसून येते. आता पुढे बघूया आणि म्हणजे ज्याला वायरमध्ये कन्व्हर्ट करते त्याला आपण डक्टिलिटी असं आपण बोलू शकतो. आता बघूया मेलॅबिलिटी. तर मेलॅबिलिटी म्हणजे काय? हे बघा टेक एन आयर्न नेल, प्लेस इट इंटू द प्लॅटफॉर्म, प्लेस ऑन द प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग इट. आफ्टर सम सॉरी After some time, you will see a thin sheet form, and this property is called the malleable of the metal. म्हणजे बघा एखादी गोष्ट म्हणजे अगर एखादा तुकडा असेल किंवा आपण बोलतो एखादा जो बॉक्स असेल, लोखंडाचा बॉक्स असो किंवा दुसरा काही बॉक्स असेल किंवा दुसरं काही खिळा वगैरे असेल, त्याला जर आपण सतत ठोकलं तर बघा काय ठोकलं काही कालांतराने तो जो भाग आहे किंवा तो जो तुकडा आहे, तो आपल्याला एका शीटमध्ये म्हणजे पत्र्यामध्ये रूपांतर झालेला आपण त्याला बघू शकतो किंवा त्याला आपण रूपांतरित करू शकतो. तर ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो मेलॅबिलिटी असं म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये तो तो मेटल आहे तो आपण त्याच्या पत्रामध्ये रूपांतर करू शकतो. पत्रामध्ये रूपांतर म्हणजे बघा आपल्या घरावरती आपण बघू शकतो किंवा कोणत्या बिल्डिंगवरती आपण बघू शकतो किंवा नाही बोलतात गाडीला, कारला आपण जे बोलतो कारला किंवा बेसिकली बाईकला जे बघा टाक्या वगैरे असतात ते कोणापासून बनलेले असतात ते मेटल पासून बनलेले असतात. शीट्स पासून बनवले जातात. म्हणजे शीट्स पासून बनवले जातात. त्याला पत्र आपण बेसिकली म्हणतो. त्याला मेलॅबिलिटी असं म्हणत असतो. तर बघा आता पुढचं आपण नेक्स्ट बघूया. द कंडिशन ऑन ऑन द सॉरी कंडक्शन ऑफ द हीट. जसं आपण बघितलं होतं की गुड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ हीट.
त्याबद्दलच हे 2 पॉइंट्स आहेत. बघ, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट किंवा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर बघा, द मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट्स आर सिल्वर, कॉपर, अॅल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. तर बघा, हे 3 एक्झाम्पल्स आहेत. हे 3 एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा. विच आर दिस? द सिल्वर, कॉपर अँड अॅल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट while तर पुढे बघा, तर बघा, मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द लीड इज द एक्सेप्शन. लीड हा त्याला एक्सेप्शन आहे. म्हणजे लीड म्हणजे कोणता? आपण बघा, पेन्सिल्समध्ये जो आपल्याला काळा कलरची जी नोक आपल्याला दिसते पेन्सिलमध्ये, त्याला आपण लीड असं म्हणत असतो. तर द लीड इज द एक्सेप्शन फॉर दॅट द इलेक्ट्रिसिटी इज नॉट कंडक्टेड गुड बाय द लीड. म्हणजे लीड द्वारे जी इलेक्ट्रिसिटी आहे ती चांगल्या प्रमाणे कंडक्ट होत नाही किंवा चांगल्या प्रमाणे पसरू शकत नाही. तर त्याला आपण बोलतो की बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण बोलतो लीडला. तर बघा, विच इज नीदर टू बी गुड कंडक्टर ऑफ हीट आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अल्सो. म्हणजे लीड एक थोडासा एक एक्झाम्पल आहे, जो एक एक्सेप्शन आहे. बाकी सगळे जे मेटल्स आहेत ते दीज आर दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज वेल ॲज दी गुड कंडक्टर ऑफ हीट. ठीक आहे. तो आता बघूया आपण डेन्सिटी. डेन्सिटी आपण बघणार. तर डेन्सिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट इज डेन्सिटी? द मास अपॉन व्हॉल्यूम इज बी कॉल्ड ॲज द डेन्सिटी. तर त्या डेन्सिटीमध्ये आपण बघणार. तर डेन्सिटी म्हणजे घनता. हे प्रत्येक मेटलची घनता ही बऱ्या प्रकारे असते आणि चांगली असते. भले आणि त्याच्यावरूनच आपण बघा, मेटॅलिक जी वस्तू असते, मेटॅलिक वस्तू म्हणजे जे लोखंड किंवा आपण बोलतो जे लोखंड किंवा आपण बोलतो कॉपर म्हणू शकतो किंवा कोणतीही गोष्ट बोलतो की बघा, जर एका ठिकाणी आपण लाकूड ठेवलं, 1 किलो लाकूड आणि एका ठिकाणी आपण 1 किलो लोखंड ठेवलं, तर वजन कोणाचं जास्त होईल? ऑब्व्हियसली लोखंडाचं जास्त होणार आहे. तर ते कशामुळे लोखंडाचे वस्तू जास्त होणार? कारण लोखंडाची डेन्सिटी ही जास्त आहे. राइट? तर हे बघूया. जर हा एक पोर्शन आहे, हा एक थिंग आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, आपण डेन्सिटीबद्दल बोलत आहोत. द मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. द सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन. म्हणजे हे जे 3 गोष्टी आहेत, म्हणजे सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम ह्यांची डेन्सिटी ही कमी आहे. द हॅव्हिंग लोवर डेन्सिटी दॅन दी वॉटर. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओन्ली 0.53 ग्राम ग्राम क्युबिक सेंटीमीटर आपण त्याला बोलतो किंवा सेंटीलिटर आपण त्याला असं म्हणू शकतो. दिस इज अ थिंग. ते बघा, याप्रमाणे डेन्सिटीवर तर डेन्सिटी हे प्रत्येक मेटल्सची जास्त आहे, परंतु सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर द एक्सेप्शन फॉर दॅट. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज द मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट. जशा प्रकारे आपण बोललो होतो की मेल्टिंग पॉइंट हाय बॉइलिंग पॉइंट हे आपण बोलत होतो. मेटल्स हॅव द हाय मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट. तर मेटल्स जे आहेत त्यांची मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ही जास्त आपल्याला बघू शकते. फक्त एक्सेप्शन काय आहेत? Ga, Na and K, दॅट इज पोटॅशियम वगैरे आणि सोडियम आपण बोलत आहोत की ज्यांची मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे कमी प्रमाणात आपण बघू शकतो. तर आता आपण बघूया सोनोरिटी. तर सोनोरिटी मीन्स व्हॉट? द मेटल्स दॅट ठीक आहे. द मेटल्स दॅट युअर स्कूल बेल अँड दी ओके. द सोनोरिटी म्हणजे काय? तर मेटल्स आर सोनोरिटी म्हणजे दे कॅन प्रोड्यूस द साउंड ऑन स्ट्रायकिंग. तर बघा, म्हणजे जर आपल्या घरी जर घंटा आपण वाजवतो किंवा आपल्या घरी जी आपण देवाघरी जी घंटी असते, ती जर घंटी जर आपण बघितली तर ते कोणत्या ना कोणत्या मेटलद्वारे बनलेली असते. तर त्या मेटलद्वारे म्हणजे मेटलला एक स्वतःचा एक विशिष्ट असा आवाज आहे. तर त्यालाच काय आपलं म्हणण्यात आलं, तर त्यालाच आपण सोनोरिटी असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे? या. तर या. सो नाऊ वी विल टॉक अबाउट द नॉन मेटल्स. तर ह्यांचे जसे बघा, तर नॉन मेटल्समध्ये कोणकोणते येतात? तर कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर द फ्यू नॉन मेटल्स. जनरली द नॉन मेटल्स आर द ब्रिटल्स अँड द नॉन लस्टरस. तर बघा, नॉन लस्टरस म्हणजे काय आणि ब्रिटल्स म्हणजे काय? तर ब्रिटल म्हणजे एक थोडे ठिसूळ. म्हणजे लोखंडाला आणि फॉस्फरसला जर आपण साइडला ठेवलं, तर फॉस्फरस जर आपण वरतून म्हणजे नॉर्मल प्रमाणे जसं आपण बॉल आपटतो, त्याप्रमाणे तरी आपटलं तरी तो तुटून जाईल. परंतु लोखंड तुटेल का? आन्सर इज नो. आन्सर इज नो. आणि नॉन लस्टरस म्हणजे त्यांना स्वतःचा एक असा शाईन हा नसतो. ठीक आहे. सो दीज आर द थिंग. तर कोणकोणते आर द नॉन मेटल्स आपण बोलतो. तर बघा, the carbon is there, sulfur is there, then phosphor is there. की they are the few non-metals. आता बघूया जनरली त्यांचे फिजिकल स्टेट्स किंवा त्यांचे काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण आता बघून घेऊया. तर बघा, फिजिकल स्टेट at ordinary temperature the non-metals occurs as solid, liquid and gaseous. For example, the solid
C, S, P, and the liquids are Br, and gases are S2 and NO, N2, sorry, H2 N2 O2. म्हणजे बेसिकली आपल्याला हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन बद्दल यांनी बोललेलं आहे, की म्हणजे बघा वेगवेगळ्या रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल ज्या टेम्परेचरमध्ये असतो, त्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये मेटल्स हे फक्त आणि फक्त बघा मेटल्स बद्दल मी आता बोलतोय. मेटल्स हे फक्त आणि फक्त सॉलिड फॉर्मेशनमध्ये आपल्याला आढळून येतात. परंतु नॉन मेटल जे असतात ते आपल्याला तिन्ही फेजमध्ये आढळून येतात. म्हणजे ते सॉलिडमध्ये पण दिसतात, लिक्विडमध्ये पण दिसतात आणि गॅसेसमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतात. तर बघा यांच्यामध्ये आपण लस्टर बघूया. तर लस्टर म्हणजे त्यांना एक स्वतःची शाईन. तर स्वतःची शाईन आहे का? तर नॉन मेटल्समध्ये स्वतःची शाईन ही नसते. फक्त एक्सेप्शन आहे डायमंड आणि आयोडीन. तर डायमंड आणि आयोडीन हे 2 असे नॉन मेटल्स आहेत, की ज्यांना स्वतःची शाईन आहे. तर ॲक्चुअली आपण बघू शकतो, की नंतर असं आलं, की डायमंडला स्वतःची शाईन ही नसते. तो ॲक्चुअली एक रिफ्लेक्शन करत असतो. म्हणजे लाईटचा रिफ्लेक्ट झाल्या कारणाने तो डायमंड आपल्याला शाईन करत आहे असं आपल्याला वाटत असतो. सो धिस इज अल्सो द थिंग हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सम नॉन मेटल्स आर कलरलेस while the other have the different colors. So see, what is the color of the carbon in the form of coal? तर बघा कार्बनच्या फॉर्म ऑफ कोलमध्ये जर आपण बघितलं तर कोळशामध्ये जर आपण कार्बन बघितलं तर कोळशामध्ये कार्बनचा कलर कोणता आहे? हा कोण सांगू शकतो? तर बघा बेसिकली आपण बघतो कोळसा हा काळ्या कलरमध्ये असतो. तर आपण त्याप्रमाणे आपण काळा गोष्ट म्हणजे कार्बन असते अशा प्रकारे आपण बोलू शकतो. राइट? पदार्थ नॉन मेटल बेसिकली जनरल मी बोलतोय. ऑलराइट. So the sulfur is the yellow and the brown and the we can say the bromine is in brown in color. So these are the things की त्यांनी सांगितलेलं आहे, की लस्टर्स म्हणजे जे साइन किंवा एक स्वतःचा कलर हा नॉन मेटलचा नसतो. परंतु काही असं एक्सेप्शन आहे जसं कार्बन झालं, सल्फर झालं किंवा ब्रोमाइन झालं ह्यांना स्वतःचा कलर आपण असलेला बघू शकतो. नंतर नेक्स्ट आपण बघूया ब्रिटलनेस. ब्रिटलनेसमध्ये एक आपल्याला एक्झाम्पल जसं आपण बघितलं, की ते सहजरित्या तुटू शकतात, सहजरित्या ते फुटू शकतात. तर बघा, टेक अ कोल ऑफ अँड हॅमर इट म्हणजे बघा जसा कोळसा आहे, त्याला आपण कार्बन आता जस्ट 2 सेकंद आधी म्हटलं होतं. जर कोळसा आपण वरतून खाली बॉलप्रमाणे जसा चेंडूप्रमाणे जर आपण फेकला, की तो पटकन तुटू शकतो. सो दीज आर द थिंग्स म्हणजे तो कसा आहे? ब्रिटल आहे. इज इट हार्ड? नो, इट्स नॉट हार्ड, इट्स ब्रिटल. मग तुम्हाला एक अपोझिट वर्ड पण भेटलेला आहे इथं, की हार्डचा अपोझिट वर्ड ब्रिटल. ओके. सो ब्रिटल इज द वर्ड. ब्रिटल म्हणजे एक ठिसूळ असलेला, हार्ड म्हणजे कठीण असलेला आपण बघू शकतो. जे सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल म्हणजे जे सॉलिड जे नॉन मेटल्स आहेत, सॉलिड रूपात घन रूपामध्ये ते कसे असतात? ब्रिटल असतात. अँड सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. म्हणजे बघा डायमंड्स are allotrope of carbon. It's an exception, which is the hardest natural substances. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट भेटली की व्हॉट इज दी और which is the hardest natural substance. So that is the diamond. Diamond is the only one that is hardest in the we can say the hardest natural substances of the carbon असं आपण बोलू शकतो. राइट? म्हणजे डायमंड ते एक असं आहे, की जो जरा कठीण आहे. बाकी अन्यथा जर आपण जे नॉन मेटल्स बघतो सॉलिड फॉर्ममध्ये ते सगळे दोज आर द ब्रिटल इन दी प्रॉपर्टी म्हणजे ते एक कुठे ना कुठे ठिसूळ असलेलं आपण बघू शकतो. तर नेक्स्ट टाइम वी विल सी द डक्टिलिटी अँड द मेलाबिलिटी. सो बोथ आर द थिंग. डक्टिलिटी, मेलाबिलिटी म्हणजे काय? की वायरमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो किंवा शीटमध्ये आपण नॉन मेटल्सला कन्व्हर्ट करू शकतो का? तर बघा नॉन मेटल्स आर नीदर डक्टिलिटी ऑर द मेलाबल म्हणजे बघा ते ठिसूळ असल्या कारणामुळे त्यांना जर आपण मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारून त्यांना पत्रा बनवायचा प्रयत्न केला, की तो होऊ शकतो का? आन्सर इज नो. कारण जसं आपण त्यांना मारू तसं ते पावडरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण त्यांच्यापासून वायर बनवायचा तरी प्रयत्न केला, तरी सुद्धा ते बनवू शकत नाही. हे बघा, तर डेन्सिटी आपण बघतो, त्यांची डेन्सिटी सुद्धा खूप कमी असते. बघा ते दे दे हॅव दी नॉन मेटल्स हॅव दी लो डेन्सिटी. बघा कोळसा जो आपण बघतो, कोळसा जर आपण पाण्यात टाकला, तर तो कोळसा हा काय होऊ शकतो? पाण्यावरती तरंगू शकतो. पण त्याच जागी जर मेटल म्हणजे आयर्न टाकला, की तो तरंगू शकतो का पाण्यावरती? आन्सर इज नो. तर बघा नंतर आपण बघूया मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट म्हणजे नॉन मेटल्स हॅव दी लो मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शन the solid non-metal carbon and the boron melt at the high temperature. तर बघा म्हणजे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हे सुद्धा कमी असलेलं आपण बघू शकतो इन कंपेअर टू मेटल्स राइट. सो नेक्स्ट थिंग इज कंडक्शन ऑफ हीट
and the electricity. The conduction of heat and electricity. The non-metals are bad conductor of heat and the electricity, except the graphite and allotrope of carbon, which is the very good conductor of the electricity. तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन allotropes of carbon भेटला, एक डायमंड आणि दुसरा आहे ग्राफाइट. ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. भलेही प्रत्येक एक नॉन मेटल हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट असतो, बट द ग्राफाइट इज द ओनली वन विच इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Right? So these are the some points and these are the some things that we have already compared between the we can say between the metals and non-metals. आता पुढच्या सेशनला आपण बघणार आहोत की आणि हा जो पुढचा लेसन आहे आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. यामध्ये कोणाला काय डाऊट असेल यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.